प्रशासनाला असेल किंवा सरकारला असेल, काही लोक ऑन रेकॉर्ड शिव्या देत आहेत, काही लोकांनी ऑफ द रेकॉर्ड शिव्या देत आहेत, दिल्याचं आपण बघितलं. हे पॅचवर्क मला खरं तर दाखवायचं आहे. हे जे पॅचवर्क आहे वारंवार बघतो, हे पॅचवर्क हातानं निघतंय, सहज पद्धतीनं हातानं हे निघतंय. आणि हे पाऊस आल्यानंतर किती काळ राहील हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. वाहन चालकांची दुर्दशासुद्धा आपण बघितली, की काही लोकांनी आम्हाला सांगितलं की कंबर दुखते आमची, गाड्या खिळखिळा होत आहेत, गाड्या पंक्चर होत आहेत, सातत्यानं असे प्रॉब्लेम्स आम्हाला फेस करायला लागतात, असं ते लोकंसुद्धा सांगताना दिसत आहेत. आणि ही खूप म्हणजे दुर्दैवी बाब आहे खरं तर म्हणायला लागेल, की 18 वर्ष एका रस्त्यांसाठी लोकांना संघर्ष करावा लागतो, हजारो बळी जातात, कोट्यावधी रुपये म्हणजे काही हजार कोटी रुपये पाण्यामध्ये अक्षरशः जात आहेत. ही शोकांतिका आहे. आणि दरवर्षी आपण बघतो की हाच प्रॉब्लेम असतो. मीडिया बातम्या करते, लोक आवाज उठवतात आणि दरवर्षी बघितलं तर परिस्थिती तशी सेम असते. आता शासन तर सांगतंय की यावर्षी हा महामार्ग पूर्ण होईल, मात्र काही पूल जे आहेत, हा सुद्धा आपण पूल बघतोय, माणगावच्या पुढचा किंवा नागोठण्याचा पूल असेल किंवा अनेक काही उड्डाण पूल असेल किंवा काही पॅच जे आहेत रस्त्यांचे, ते आणखी 2-3 वर्ष पूर्ण होतील की नाही याची गॅरंटी नाही आहे, असं इथलं संघर्ष समितीमध्ये काम करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. Manikchand Oxyrich, proudly Indian.